गँग्स ऑफ वासेपूरवरून बीडच्या नेत्यांवर आरोप करणारे त्यांच्याच भेटीला कसे गेले असा सवाल संजय राऊतांनी धसांना केलाय आणि त्यावरून भाजप साधलेल्या निशाण्यावर बावनकुळेंनी राऊतांच्या आरोपांना वेडेपणा ठरवलेला आहे। पाहूयात। धनंजय मुंडेंवरच्या आरोपांवर आपण ठाम आहोत असं सुरेश धस सांगत असले तरी त्यांच्या भेटीवरून आरोपांचा सिलसिला थांबत नाहीये। ज्या टोळीला गँग्स ऑफ मिर्झापूर म्हणाला त्यांच्याच भेटीला का गेला असा सवाल करत संजय राऊतांनी निशाणा साधलाय। एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी आकाचा आका ही भाषा आमची नाही। हे शब्द कोणी आणले? भारतीय जनता पक्षाने आणले। बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही। धस यांनी जेव्हा पहिली बॉम्ब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे होतं, पण धसला बोंबाबोंब करू दिली। बीडमध्ये एक वातावरण निर्मिती केली। धस यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं, त्याला मी जन आंदोलन म्हणतो। वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल, या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली? आम्हाला माहीत नव्हतं। हे काय वेडेपणा आहे? उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारणाने बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये आणि माझी नेहमीच सूचना सर्वांना आहे की या घटनेमध्ये सर्वांनी सरकारच्या चौकशीला साथ दिली पाहिजे। दरम्यान सुळेंनी भेट घेण्यात काही गैर नसलं तरी याआधी घेतलेल्या भूमिकेचं काय असं म्हणत धस यांना प्रश्न केलाय आणि भाजपच्या विखे पाटील यांनी मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावर जो निर्णय अजित पवार घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं उत्तर दिलंय। आणि भेटायला काहीच हरकत नाही। लोकशाहीमध्ये सगळ्यांनी सगळ्यांना भेटावा हा माझा आग्रह असतो, पण जेव्हा तुम्ही टोकाची भूमिका घेता एवढी, ज्याच्यात एक्स्टॉर्शन काय राहिले बघा ना, खून, एक्स्टॉर्शन, करप्शन, शेती, डोमेस्टिक व्हायलन्स, राहिला कुठला गुन्हा? आता फक्त बॉम्ब फोडायचा राहिलाय, बाकी सगळे गुन्हे आहेत त्या केसमध्ये आणि सगळ्यांवर। आता सुरेश धसने काय त्याच्यात मागणी केली मला कल्पना नाही आहे। आता ते पिशवीत बऱ्याच दिवस आपण पाहतोय माध्यमातून, मला वाटतं त्याचा खुलासा धनंजय मुंडेंनीच केला बरं। असं यापूर्वी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी आजचे स्पष्ट भाषेत सांगितलंय की जो अजितदादा निर्णय होईल तो आमचा निर्णय असं समजायचं। राजीनामा अजितदादा सांगतील तसंच म्हणा की त्यांच्या पक्षाचे नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आपण बांधील आहोत। काल नैतिकतेच्या आधारावरून मुंडे राजीनामा का देत नाहीत या प्रश्नावर हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा असं अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर आज मात्र अजित पवारांची प्रकृती बिघडली असून त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले। माहितीनुसार घशाच्या संसर्गामुळे अजित पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।